नंदीराजाची कथा आपल्याला त्या ठिकाणी गोड श्रवण करायची। भगवान शिवजींसमोर नंदी का आहे? कोण आहे हा नंदी? का बरं भगवान शिवजींसमोर बसण्याचा मान मिळाला? तर पुराणामध्ये शिलाद नावाचे एक ऋषी झाले। काय नाव आहे त्यांचं? शिलाद। महापराक्रमी, महातपस्वी। एक दिवस घडलं काय, तपसाधना करत असताना या शिलादांच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी प्रसन्न होऊन शिलाद ऋषींना म्हणावं, आपल्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी एखादं मूल आपल्याला हवंय। एखादं मूल त्या ठिकाणी आपल्याला हवंय। गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, पुत्र म्हणजे काय? जो आपल्या पितरांना पू नावाच्या नरकातून निवृत्त करतो, पार करतो, त्याला पुत्र म्हटलं जातं। ज्यावेळेस एखादा मुलगा आपल्या आईला, आपल्या बापाला स्मशान भूमीपर्यंत खांद्यावरती घेऊन जातो ना, त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी लहानपणी केलेलं प्रेम, माया, त्या ऋणातून काही प्रमाणामध्ये तो मुक्त होत असतो। आपला बाप समाजामध्ये फिरत असताना वाघासारखा फिरला, पण घरामध्ये आल्यानंतर तो आपल्यासाठी गोडा झाला, आपल्यासाठी बैल झाला, आपल्यासाठी गाढव झाला। झाला का नाही? ज्यावेळेस आपण त्याला खांद्यावरती घेऊन जातो त्यावेळेस त्या ऋणातून आपण मुक्त होत असतो। या शिलाद ऋषींनी तपसाधना करावी, भयंकर तपश्चर्या करावी। किती भयंकर करावी? 1000 वर्ष तपश्चर्या करावी। आणि तपसाधना करत असताना त्यांच्या शरीरातील रक्त सुद्धा किड्यांनी, मुंग्यांनी खाऊन पिऊन टाकावं। मांस सुद्धा त्यांच्या शरीरावरती राहिलं नाही, आता फक्त हाडांचा सापळा राहिलाय। साधना कोणाची करताय? इंद्रदेवाची। पुत्र प्राप्तीसाठी इंद्रदेवाची साधना करताय, तपस्या करताय। इंद्रजी प्रसन्न झाले आणि म्हणावं, वरम गृही। मुनिवर, प्रसन्न आहे मी तुमच्यावरती, सांगा काय पाहिजे? काय पाहिजे वरदान तुम्हाला सांगा। शिलाद मुनींनी वरदान मागितलं, इंद्रजी मला पुत्र प्राप्ती हवी, मला मूल हवंय, पण माझी एक अट आहे, मला मृत्यू रहित आणि आयोनिज मूल हवंय। मृत्यू रहित म्हणजे ज्याला कधीही मरण येणार नाही असं मूल मला हवंय, आणि आयोनिज म्हणजे ज्याचा जन्म हा स्त्रीपासून नकोय, योनीमधनं नकोय मला। इंद्रदेवानं म्हणावं, मी तुम्हाला आयोनिज मूल देऊ शकतो, पण मृत्यू रहित मूल नाही देऊ शकत, कारण मला सुद्धा मरावं लागतं। इंद्राला सुद्धा मी त्या दिवशी सांगून गेलो, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका। तुकामध्ये जाती पुण्यक्षय अधोगती। इंद्राचं पुण्य संपलं का त्याला पुन्हा यावं लागतं। अरे रामाला जावं लागलं, कृष्णाला जावं लागलं, हा तुमचं आमचं काय आहे? इंद्रानं म्हणावं, मला सुद्धा जायचंय। ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं। ब्रह्मदेवाचं आयुष्य किती माहिती का तुम्हाला? द्विपरार्ध। आपलं आयुष्य 100 आहे, 100 काय आपण जगत नाही, पण ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे द्विपरार्ध। द्विपरार्ध म्हणजे किती? एकावरती 17 शून्य। शाळेमध्ये शिकवलंय आपल्याला, तुमचं पाठ असेल तर म्हणा, माझं तर काही पाठ नाही। एकक बरोबर, दशक, नंतर शतक, नंतर हजार, नंतर दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व, पद्म, शंकू, महापद्म, असं पुढं चालू द्या, कवर आहे। पण 17 शून्य येईपर्यंत ज्याला द्विपरार्ध म्हटलं जातंय। इंद्रदेवानं शिलाद मुनींना म्हणावं, मला सुद्धा जावं लागणार आहे। एक सांगू का,
याचं नावच मृत्यूलोकी. मृत्यूलोकी प्रत्येकाला मरायचं आहे. आतापर्यंत अनेकांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, पण मरण कोणाला चुकवता आलं नाही बाबा. आमचे गुरुजी गोड दृष्टांत सांगायचे, तो सांगतो ऐका. काय झालं म्हणे, एका माणसाचं मरण जवळ आलं आणि जवळ आल्यानंतर मध्यरात्री त्याला यम घ्यायला आली. यमानं त्याला उठवलं, ए उठ रे. हा उठला आणि पाहतो तर काळा कुट्ट यम उभा. हा भामटा होता थोडासा. यम देवानं म्हणावं, चल तुला उचलायला आलोय. हा म्हणतो, आता तुम्ही मला उचलणारच ना. मला मुद्दा सांगायचा आहे, मरण कधी कोणाला चुकत नाही. तुम्ही मला उचलणार ना? म्हणे उचलणार. म्हणे एक काम करा ना. म्हणे काय? माझ्या हातचा थोडा चहा पिऊन जातात का? कोणाला म्हणे? कोणाला? हा, तुम्ही भांडायला लागल्या तर अख्ख्या नाशिक पर्यंत आवाज जाईल. बोलत चला जरा. हा, यमाला म्हणावं, तुम्ही माझ्या हातचा थोडा चहा पितात का? यम म्हटले, मला थोडा त्रास होतो, जळजळ होती, मळमळ होती, चहानी नको. म्हणे एक काम करा. म्हणे माझ्या हातचे कांदा पोहे खा. मग कोणाला म्हणतोय? यमाला. जो यम त्याला उचलायला आलाय त्याला म्हणतोय माझ्या हातचे कांदा पोहे खा. यम म्हटला, त्या कांद्यानं तर लई त्रास होईल, पोह्यानं खूप त्रास होईल. एक काम कर, थोडा चहा आण. यन यमासाठी चहा आणावा, पण हा एवढा हुशार, त्या यमाच्या चहामध्ये यन गुंगीचं औषध टाकून आणलं. कोणासाठी? का? फक्त मरण चुकावं. यमानं तो चहा पिला आणि यमाला गुंगी आली. दृष्टांतातल्या येते बर का. यम झोपी गेला, पण यनं काय केलं, यमाची जी पिशवी होती ती पिशवी काढली आणि यमाच्या पिशवीमधनं यमाची डायरी काढली. त्याच्यात पाहिलं नेमका यम कोणाला उचलायला आलाय. याचं नाव एका नंबरला होतं, पहिल्या नंबरला. यानं काय करावं, ते पहिल्या नंबरचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटी लिहिलं. परत डायरी झाकली आणि यमाच्या पिशवीत ठेवून दिली. मुद्दा माझा असा आहे, तुम्ही कितीही मरण चुकवा, मरण चुकत नाही. हित नाही ओरो आले अवतार, हित नाही ओरो आले अवतार, हित नाही ओरो आले अवतार, हित नाही ओरो आले अवतार. पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव. हो हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती. हित नाही ओरो आले अवतार, हित नाही ओरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. देवादिकांना जावं लागलं. मी अगोदर सांगून गेलो, राम गेले, कृष्ण गेले. यानं यमाच्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं. का? फक्त मरण चुकावं, माझं मरण टाळता यावं. डायरी काढली, पाहिलं पहिल्या नंबरला माझं नाव आहे, 10 नंबरला लिहिलं. परत डायरी झाकली, यमाच्या पिशवीत ठेवून दिली. 4 तासानंतर यमाला जाग आली. यमाला जाग आल्याबरोबर यमानं त्याला म्हणायचं, वा क्या बात आहे, माणूस मला याच्या आधी कधीच भेटला नाही. म्हणे काय झालं? अरे जेव्हापासून यमपुरीत ड्युटीला लागलो, कोणाला वावरात उचल, कोणाला कंपनीत उचल, कोणाला सलून मध्ये उचल, सारखे उचला उचलीचे काम, मला आराम भेटला नाही मित्रा. पण तुझ्यामुळे मला 4 तास झोपता आलं.
तुझ्यावरती फार प्रसन्न आहे मित्रा, थांब मी आता तुझ्यासाठी काहीतरी करतो. हा म्हटला यम माझ्यावरती प्रसन्न झालाय. यम मित्रा थांब तुझ्यासाठी काय करतो. हा म्हटलं काय करता सांगा ना. अरे थांब जरा. यमानं आपली डायरी काढली आणि अशी डायरी पाहिली. यमानं त्याच्याकडे पाहावं, डायरीकडे पाहावं. यमानं म्हणावं आधी मी वरतून उचलायला सुरुवात करणार होतो, आता खालून उचलायला सुरुवात करतो. मरण चुकलं का? नाही. मरण टाळता येतं पण चुकवता येत नाही. मरण लांबवता येतं गोळ्या औषध खाऊन. इंद्रानं म्हणावं, कथा काय चालली नीट लक्षात ऐका. शिलाद मुनी मृत्यूरहित आणि अयोनिज मूल व्हावं म्हणून इंद्रदेवाची तपस्या केली. इंद्रजी म्हणाले मी अयोनिज देऊ शकतो पण मृत्यूरहित मूल मी कधीच देऊ शकत नाही, मला सुद्धा जावं लागतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल विचार करा. 14 इंद्र मरतात. सांगितलं मग मी काय करू. सांगितलं भगवान शिवजींची साधना करा. शिलाद मुनींनी पुन्हा तप करावं आणि भगवान शिवजींच्या नामाचा जप करावा. आपण सुद्धा करूया थोडा. ओम नमः शिवाय, 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 शिवाय, ओम नमः शिवाय. जय हो. शिवाय, ओम नमः 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 शिवाय. शिलाद महामुनींनी मृत्यूरहित मुलासाठी पुन्हा भगवान शिवजींची साधना केली. नमः शिवायाचा जप त्या ठिकाणी करताय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करताय. हजारो वर्ष तप साधना करावी. पार्वती मातेनं त्या ठिकाणी म्हणावं अहो ऐका ते शिलाद मुनी किती तप साधना करताय, तुम्ही त्यांना प्रसन्न का होत नाही. सांगितलं त्यांची मागणी सुद्धा फार अवघड आहे ना. मृत्यूरहित मूल हवंय त्यांना, अयोनिज मूल हवंय. शेवटी त्यांची तप साधना एवढी वाढली का त्रिभुवनामध्ये महाराज सगळ्या देवादेकांना सुद्धा ती तप साधना महाराज अवघड वाटू लागली. जर आता शिवजी प्रसन्न झाले नाही
तर निश्चित काहीतरी अनर्थ घडेल. तापू लागली ही धरती माई, तिचं तेज आता सहन होईना कोणाला. शेवटी भगवान शिवजींनी शिलाद मुनींना प्रसन्न व्हावं आणि म्हणावं, मुनिवर मी प्रसन्न आहे तुमच्यावरती, काहीतरी वरदान मागा. शिलाद महामुनी म्हणताय, मला मृत्यूरहित आणि आयोनिज मूल हवंय. आयोनिज मूल मला हवंय. भगवान शिवजी म्हणाले, या मृत्यू लोकाचा नियम आहे, प्रत्येकाला जावं लागतं, पण तुम्ही एवढी कठोर तपसाधना केली, काळजी करू नका, मी स्वतः तुमच्या घरी त्या ठिकाणी अवतीर्ण होईल, प्रागट्य होईल. आणि मग शिवजी वरदान देऊन निघून गेले आणि शिलाद मुनी आपल्या आश्रमामध्ये तप साधना करताय, यज्ञ करताय. आणि एक दिवस अचानक घडलं काय, यज्ञ करत असताना त्या ठिकाणी त्या यज्ञामधनं त्या ठिकाणी एक सुंदर असं बाल प्रगट झालंय. प्रगट झालंय आणि शिलाद महामुनींना आनंद झालाय. त्यांनी ते उचलून घ्यावं, त्याला कवटाळावं आणि कळून चुकलंय का हा माझ्या शिवजींचा प्रसाद आहे. त्याचं लालन पालन करताय. अगदी कमी वयामध्ये वेदांचं अध्ययन त्या मुलानं करावं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत करावी. 5 वर्षाच्या होईपर्यंत सगळं ज्ञान त्यानं प्राप्त केलं. आणि 5 वर्षाचे ज्यावेळेस हे लेकरू झालं, पण त्या लेकराचं, त्या बाळाचं नाव त्यांनी ठेवलं होतं नंदी. आपण ज्या नंदी महाराजांची कथा ऐकतोय तेच हे नंदी. शिलाद महामुनींचे असणारे चिरंजीव, त्यांचा मुलगा. पण 5 वर्ष झाली आणि वरुण आणि मित्र स्वर्ग लोकातील 2 गंधर्व शिलाद महामुनींकडे आले. त्या नंदी राजांचं एवढं अध्ययन पाहून त्यांना फार कौतुक वाटलं, त्याची स्तुती केली. आणि आता मित्र आणि वरुण हे ऋषी दोघही त्या ठिकाणी निघाले. पण जात असताना त्यांनी शिलाद मुनींना आशीर्वाद दिला, पण नंदी महाराजांना आशीर्वाद दिला नाही. शिलाद महामुनी गेले आणि मित्र आणि वरुण यांना विचारावं, तुम्ही मला आशीर्वाद दिला, पण माझ्या बाळाला, माझ्या मुलाला तुम्ही आशीर्वाद का बरं दिला नाही. त्यावेळेस त्या मुनींना उत्तर द्यावं, काय म्हणावं ऐका, तुमचा मुलगा अल्प आयुष्य आहे, अजून 1 वर्षच आयुष्य त्याच्या जवळ आहे. घटना ऐका बरं. मित्र आणि वरुण ऋषी काय म्हणाले, तुमच्या मुलाचं आयुष्य फक्त 1 वर्षाचं आहे. आणि शिलाद महामुनींनी भगवान शिवजींची तपसाधना का केली, मला मृत्यू रहित मूल हवंय, ज्या मुलाला कधी मरण येणार नाही ते मूल मला हवंय. आणि आता मित्र आणि वरुण ऋषी म्हणताय की 1 वर्षाचं आयुष्य फक्त या बाळाजवळ आहे. रडू लागले, हंबरडा फोडताय. हे असं का बरं घडलं, का घडतंय माझ्यासोबत असं, भगवान शिवजींनी माझ्या असं का करावं, का वागावं असं, मी काय त्यांचं बिघडवलंय. मला तर सांगत असताना त्यांनी म्हणावं, मृत्यूरहित मुलाचं वरदान द्यावं. आणि माझं मूल आता 1 वर्षामध्ये जाणार, मला सोडून वाईट वाटतंय. नंदी महाराजांनी यावं आणि म्हणावं, बाबा तुम्ही रडताय का रडताय बाबा. सांगितलं, बाळा तू अल्प आयुष्य आहे, अजून 1 वर्षामध्ये त्या ठिकाणी तुझं मरण आहे बाळा. अरे ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला ती माझी इच्छा पूर्ण होत नाही, काय करू, रडू नाही तर काय करू सांग ना. नंदी महाराजांनी म्हणावं, बाबा तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका, मी पुन्हा त्या भगवान शिवजींची भक्ती करेल, साधना करील आणि तुमची मनोकामना पूर्ण करेल. नंदी महाराजांनी जाऊन पुन्हा तप साधना करावी, शिवजींनी प्रसन्न व्हावं.
आणि शिवजींनी प्रसन्न झाल्यानंतर नंदी महाराजांनी विचारावं, माझ्या बाबांना माझ्या वडिलांना तुम्ही असं वरदान दिलेलं असताना हे असं का घडतंय? शिवजी म्हणाले, बाळा अरे तो माझा अंश आहे, तो अयोनिज आहे, तो नशीत मृत्यू रहित आहे, पण तुझ्याकडनं तप घडावं म्हणून ही माझीच लीला आहे. भगवान शिवजींची लीला त्या नंदी राजांकडनं त्या ठिकाणी तप साधना करून घ्यावी. आणि मग पार्वती माता सुद्धा शिवजींसोबत आहे आणि नंदी महाराजांना वरदान द्यावं, काळजी करू नको, आजपासून माझी जेवढीही गण आहे त्या गणांचा अधिपती तू होशील, सगळ्या गणांचा अध्यक्ष होशील. आणि तेव्हापासून शिवजींनी वरदान दिलं, ज्या ज्या ठिकाणी मी असेल त्या त्या ठिकाणी तू असशील, म्हणून नंदी महाराज माझ्या शिवजींसोबत असतात बाबा. आणि मग सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन कैलास पर्वतावरती जावं. आणि ब्रह्माजींनी नंदी महाराजांचा विवाह स्वतः लावलाय. नंदी महाराजांच्या पत्नीचं नाव आहे सुयशा. काय आहे? सुयशा. जर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर नित्यनेमानं शिवजींना पाणी वाहावं आणि उरलेलं पाणी घरी जात असताना नंदी महाराजांचा जो एक पाय आहे बघा, 4 पाय नंदी महाराजांचे असे आहे, त्यातले 3 पाय खाली आहे, पण एक पाय असा थोडा उंच आहे. कधीतरी व्यवस्थित दर्शन घ्या. त्या एका पायावरती ते पाणी टाकावं, विसर्जित करावं आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि त्यांच्या बायकोचं नाव घ्यावं. मी हे जेव्हा ग्रंथात वाचलं मला जरा नवलच वाटलं. म्हणजे नंदी महाराजांना प्रसन्न करायचं असलं सुद्धा बायकोचं नाव घ्यावं लागतं. वा बघा. आणि असे असणारे नंदी महाराज, ऐका, ज्या ज्या वेळेस शिवजींचं मंदिर बंद असतं आपल्या मनातील इच्छा शिवजींचा जो गण आहे त्या नंदीच्या कानात सांगावी. म्हणजे ज्या ज्या वेळेस शिवजी प्रसन्न होतील, हे नंदी महाराज म्हणजे पोस्टमन आहे. आपण सांगितल्या सगळ्या इच्छा कोणापर्यंत पोहोचवतात? शिवजींपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवतात. आणि हे नंदी महाराज आपल्या मनोकामना पूर्ण करतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा आपण दर्शन घ्यावं, त्यांना बिल्वपत्र वाहावं. आणि ऐका, नंदी महाराजांचं दर्शन घेत असताना अगदी मनोभावे प्रेमानं घ्यावं. आणि कसं घ्यावं नीट ऐका. नंदी महाराजांचं दर्शन घेत असताना, शिवजींचं दर्शन घेत असताना नंदी महाराजांचे दोन्ही शिंग आहे त्याच्यावरती ही 2 बोट त्या ठिकाणी ठेवावी. आणि मग त्यातून शिवलिंग पाहावं. त्याची फलश्रुती आपल्या जीवनामध्ये अधिक मिळत असते. हे नंदी महाराजांचं गोड चरित्र आहे. ही जी शिव महापुराण कथा आहे ही सूत महामुनी शौनकादी ऋषी 88,000 शौनकादी ऋषींना सांगताय. या ठिकाणी सागर महाराज या वृंदावन वासियांना सांगताय.